जेवढे पण CNG पंप, पेट्रोल पंप आहेत, काय माहिती त्या लोकांनी वापर करू नये म्हणून जाणून बुजून इंग्लिश संडास बांधलेला आहे. त्या इंग्लिश संडासावरती धड बसायला येत नाही, बसलं तर ते अंगावर उडतंय. हजारो लोकांनी त्यात संडास केलेलं असतं, ते आपल्या अंगावर उडणार, म्हणजे ते जंतू आपल्याला लागणार, आपल्याला रोग होणार. साधे इंडियन आहेत ते बांधा ना तुम्ही. इंग्लिश पण ठेवा, ज्याला इंग्लिश पाहिजे इंग्लिश घेईल, ज्याला इंडियन पाहिजे ना इंडियन ठेवा. तर हे जेवढे पण CNG पंपवाले, पेट्रोल पंपवाले आहेत, इंडियन ऑइल आहे, HP आहे, भारत आहे, ह्या लोकांना एक विनंती आहे की तुमच्या पंपावरती इंडियन एक संडास ठेवा आणि ते स्वच्छ ठेवा. लोकांनी वापर करू नये म्हणून तुम्ही इंग्लिश संडास बांधून ठेवलं. लोकांना जायचं जरी असेल बाथरूमला तर ते इंग्लिश असल्यामुळे जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तुम्हा लोकांना विनंती आहे, जर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असेल, ज्यांना इंडियन संडासाची सवय आहे, ते इंग्लिश असल्यामुळे वापर करू शकत नाहीत पंपावरती, तर पंपवाल्यांना विनंती आहे की एक इंडियन ठेवा, कारण लोकांना त्याची गरज आहे. काही लोकांना जायचं असतं बाथरूमला पण ते इंग्लिश असल्यामुळे जाऊ शकत नाहीत. पुढच्या पंपावर पण तीच अवस्था. एकान दुसरे पंप जर सोडले ज्याच्यावरती इंडियन आहे बाथरूम, बाकीचे सर्रास सगळ्या CNG पंप, पेट्रोल पंपावरती इंग्लिश बाथरूम आहेत. त्याच्यानं त्या बाथरूममुळे रोगराई पसरत आहे. त्यामुळं ते इंग्लिश ज्यांना पाहिजे त्यांना ठेवा, पण एक इंडियन बाथरूम ठेवा. आणि ज्या ज्या ठिकाणी संडास बाथरूम आहेत पंपावरती, इंडियन तर ठेवाच, कारण कळकळीची विनंती आहे, कारण लय मोठे प्रॉब्लेम आहे. ते लोकांना जायचं असतं पण ते इंग्लिश असल्यामुळे जबरदस्ती जायचं, ते सगळे घाण. आणि 50-100 रुपयाला ते हँडवॉशचं येतं. हँडवॉश ठेवा. लोक हात बाथरूमला जातात आणि तेच हात सगळीकडे वापरतात, हातच धुत नाहीत. ही सगळ्यात घाणेरडी सवय आहे. स्वच्छता अजिबात नाहीये. जो तो येतो, हागून येतो ना असाच फिरत असतो सगळीकडं, त्याच हातानं खायचं. स्वच्छता म्हणून कुठंच नाहीये. आता माझ्या गाडीत तुम्हाला दाखवतो हँडवॉश. हे बघा, माझ्या गाडीत हँडवॉश ठेवले मी. असं नाही की मी स्वच्छतेबद्दल सांगायला लागलोय माझ्याकडे स्वच्छता नाहीये. मी हँडवॉश ठेवलेला आहे, कारण माहिती आहे की कुठल्याही संडास बाथरूमवरती हँडवॉश नाहीये.